ते पाऊस भरून आला एकदम काळे ढग सर्व. बाबा मी गेला घेतोय. उमंग चल तू त्याला राहू दे, तो येईल बरोबर. चल तू पटकन पुढे. उमंग वाव. त्याच्यानंतर आता आम्ही आंबे काढायला चाललो. आजोबाबा आणि शरद काका पुढे गेले. आता आजोबाबा ते बघा चढतात वरती आणि बघा उमंग दादा त्यांच्या पाठी चढतोय. आजोबाबा आता वरतून आंबे तुम्ही त्यांच्या बाजूला झेला बघा, त्या झेल्याने आंबे काढणार आणि खाली आम्ही झेलणार. ओके. आता बघा मी जाते. मामाला दे. नाही त्याला पहिला शूट करायचं ते बघा हे करायचं. हा हे बघा. हा वरती बघ, पिशवी खाली पडते. वरती कर पिशवी अजून. पिशवी हा बारदानाची घेऊन ये बोललो. हा भेटला नाही ना बारदाना. अरे गुड बॉय. अरे वरती ठेवायची, वरती पिशवी. काटे आहेत ना हाताला हे होतं. आम्ही पडलेले. हा बोल. आम्ही पडलेले पिके आंबे जमा करतोय. खाली पडलेल्या या लिटीच्या झाडावरचे लिटे आहेत छोटे. हा टाक पिशवी. हे बघा आणि ह्याच्यात लिट्या अजून थोडेसे जमले. हे बघा जमा करते बघ अजून किती आहे. आम्ही स्टार्ट करतो. जमा करा. हा टी-शर्ट ठेवतोय आंबे. हा एक ठेवलाय. तो पण ठेव. बाबा एक आंबा टी-शर्ट ठेवलाय. आंबे जमा करायचे टाकून मग असतो. बाबा आंबे जमा करतो बघ. हा माता बघा. हे बघा आमचे 4 आंबे आहेत. हे बघा आणि बाबा आणि उमंग दादा आणि मी आंबे जमा करतो. इकडे ये, तू इकडे ये. बाबा पिशवी पिशवी. मग नाही मागून ये. माझ्या पण मागून आहे. पिशवी आण जमा. आंबा आहे ना आता आम्ही खातोय. हर दिवशी जंगल मधून आल्यावर हात नाही खराब व्हायला इथून पाठवून खायचं. आणि हर दिवशी आणि घरी सोलून खायचं. इथून हे तोडा
काढायचं आणि इथून असं सोडून खायचं. आणि जंगल मध्ये आल्यावर आहे पाटचं ते हे असतं ना त्याला चावा मारून हे साल थुकाची, ही साल थुकलेली आणि त्याच्यानंतर आंबा रस असं दाबून काढायचं आहे बघा. दाबून पुढे वाक, पुढे वाक. आणि कधी पण पुढे वाकायचं. शरद काका तिथे आंबे झेलत आहे. तुमच्या आंब्याने करवंद तोडून झाले काढून. चल आणि आजोबाबांनी पिशवी घेतली. हो झालं रेकॉर्ड. चल खाली टेकवू नको ते. तर सगळी कामं आवरल्याच्या नंतर आता इथे ना मी 1 लिटर गाईचं दूध उकळायला ठेवत आहे. तर त्याचं आपल्याला हाफ दूध होईल ना, म्हणजे आपण बासुंदी बनवतो ना तर त्या टाईपमध्येच तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी जी मोस्ट व्हायरल मँगो आईस्क्रीम जी ट्रेंडिंगला आता चालू आहे ना, तर म्हटलं आपणसुद्धा ट्राय करूया. कारण देवेंद्रच्या बहिणीची मुलंसुद्धा आहेत. तर समर वेकेशनला आम्ही सगळे एकत्र असतो. तर म्हटलं मुलांनासुद्धा म्हणजेच पुराणं सगळं खाता वगैरे येईल त्यासाठी. तर इथे पहिले ना दूध उकळायला ठेवलं होतं. त्याचं हाफ दूध झालं ना, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जायफळची पावडर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स असं सगळं एकत्र टाकून घेतलं आणि थोडंसं मस्त उकळून दिलं. त्याच्यानंतर ना हे जे आईस्क्रीम म्हणजे आपल्याला रील्समध्ये दाखवतात की आंब्याची कोय आहे ना, कलमा म्हणजे हापूस आंब्याची, तर ती काढून घ्यायची, पण ती सहजासहजी निघत नाही. तर देवेंद्रकडून तर ती व्यवस्थित त्याने ट्रिक यूज करून ती हे केलं, काढली बाटा आतून, पण माझ्याकडून ती व्यवस्थित निघतच नव्हती. तरीसुद्धा मग आम्ही सगळ्या अशा बाटी काढून घेतल्या आणि मग जी आपण बासुंदी तयार केली होती ना दुधाचं तर ते मिक्स करून म्हणजे ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि मग ते डीप फ्रीजला ठेवायचं. भरायची काय गरज आहे? बर बर बाकी हे बघ. अरे तुम्ही प्रॉपर खाल्ले ते तरी पण प्रॉपर सांडतंय. अरे सांगू दे ना. सरळ करू दे ना आंबे. हां हां बरोबर आहेत, सरळ आहेत बघ, सरळ कर. व्हिडिओ नाही काढायची रे बाबा. आणि आता ना नेक्स्ट मॉर्निंगला तर आम्ही आता साबुदाण्याच्या फेण्या करणार आहोत, म्हणजे साबुदाण्याचे पापड. तर इथे रात्रीच मी म्हणजे दुपारीच काल ना साबुदाणे 1 किलो भिजत टाकले होते आणि ते मस्त मऊसूत असे भिजलेले आहेत. तर इथे ना आईने अर्धा कळशीनं आदान ठेवलं होतं पाण्याचं. पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर 1 टोप पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आणि मग आपल्या अंदाजे जेवढं आपल्याला घट्ट होईल ना तेवढं मग ते साबुदाणे टाकून मिक्स करून म्हणजे मिक्स करायचं आणि उकळी येऊन द्यायचं. घट्ट झाल्याच्या नंतर मग असं गरम गरम असतानाच उन्हामध्ये ना कडक त्या आपण फेण्या टाकायला सुरुवात करायची. आणि आता इथे बघू शकता आमच्या आंब्याची साठंसुद्धा टाकलेली आहेत आणि आता आम्ही फेण्या चालू केले आहेत टाकायला. आणि इतकं कडक ऊन आहे ना, सकाळचे 10 वाजलेले आहेत, पण अक्षरशः ना डोळ्यावरती भिरभिरी येते. आणि तरी पण आईंना मी बोलत होते डोक्यावर घ्या, पण तरी पण त्या विदाऊट डोक्यावर घेताच ते सगळं करत होत्या. पण मला अक्षरशः पुढे काही दिसत नव्हतं, इतकं ऊन होतं. आणि आमच्या फेण्या वगैरे टाकून झाल्या. त्याच्यानंतर ना 11 वाजल्यापासून असं ढगाळ वातावरण झालं, पूर्ण जसं काय खूप जोरात पाऊस पडणार आहे असं पूर्ण वातावरण तयार झालं होतं. आणि आमच्या गावामध्ये पाऊस पडला नव्हता, आमच्या वाडीत, पण भरण्याला आणि खेडला ना खूप जोरात तासभर जवळजवळ पाऊस पडत होता. कारण पप्पा गेले होते मार्केटला आणि आम्ही इथे सगळं म्हणजे वहिनीसुद्धा बाजूवाल्या आल्या होत्या.
तर त्यांचंसुद्धा चकली बिकलीचं म्हणजे सगळं वाळवणीचं त्यांनी सुरुवात केली होती करायला. आणि बघू शकता की पूर्ण ना आभाळ आल्यामुळे ना सगळं मग आम्हाला ते पटापट उचलायला लागलं. केवढा भरलाय बघ पाऊस. खाली बघ किती भरलाय. येऊ दे ना आता वाव. पाऊस. बाबा एकरी कशाला आपल्याला आंघोळ नाही करायचे पावसात. हा ना, निघून जातो बघ ना लगेच. वारा आला की सरकतात ना ढग. माती लागेल. आता बघ त्याला वरती चढता येत नाही. आजा ए देवांग आडू टाटा जा 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 पळ. कुठे टाकतो? अरे त्याला पण येतं ते बोलायला. अरे बोल. गेला गेला आरव आरव हकलतोय. ए ह्या साईडला पळवा. अरे शिरल्या देवेंद्र जा पटकन. अरे ह्याला घेऊन जा. याला सोड. ह्यांनी त्याला टाकून गेले ते लोक. ये इकडे. हो ले माझी बोबली ग. कोण गेलं तुला टाकून? कोण टाकून गेलं ना? काल सुद्धा ना असंच होतं एकदम आभाळ, पण पाऊस काय पडला नाही. आणि आज सुद्धा पूर्ण भरले. पण ऍटलिस्ट ना वारा तरी सुटला, त्याच्यामुळे जरा बरं वाटते. हकल त्यांना. जा हकल जा. हे घे काठी घे. पाऊस आलाय. हा काय त्याला ठेवून गेलात ना आरवला. रडत होतालय. हे काय आहे? हा पण ते कशासाठी? चिमणी. अरे ते उचलायला जायला लागेल. चल. आणि वाटलं होतं की खूप जोरात पाऊस येईल, पण पाऊस काही आलाच नाही. 1-2 सेकंदासाठी ना एकदम बारीक अशी सर पडली, पण पाऊस नंतर पूर्ण वाऱ्याने ते ढग सगळे निघूनच गेले. आणि खेडला वगैरे खूप पाऊस पडत होता. आणि त्याच्यानंतर ना मग आमची जेवणाची वगैरे तयारी करायला मग मी घरी आली. आज मच्छीचा वार असल्यामुळे ना फिश फ्राय इथे चालू होती. आणि आपण जी काल आईस्क्रीम बनवायला घेतली होती ना मँगोची, तर ती आईस्क्रीम म्हटलं आता बघूया की कशी लागते. तर कशी झालेली आहे आईस्क्रीम. आणि मग जेवणानंतर मग म्हटलं ती आईस्क्रीम आम्ही हे पूर्ण डीप फ्रीजमधून काढले. आणि मग ते आपण बटाट्याची साल जशी सोलतो ना तसं त्याचं बाहेरचं साल सोलून घ्यायचं. पण ते इतकं थंड होतं ना की अक्षरशः तो आंबा हातामध्ये पकडता सुद्धा येत नव्हता. मग शेवटी आम्ही असं हाताने आंब्याचं साल काढलं आणि असे कट करायचे पीसमध्ये. आणि खूप छान लागत होती. फक्त एवढंच आहे की थोडासा गोड कमी होता, कारण त्याच्यात साखर नव्हती घातलेली. तर आजचा व्लॉग आपण आता इथेच एंड करूया. बाय.